नमस्कार. आज शिवजयंती आहे. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं लाडकं आराध्य दैवत. आज मी वयाने मोठी आहे. आज मी महाराजांना महाराज म्हणते, कारण मला माहिती आहे महाराजांचं केवढं मोठं महान असं कार्य आहे या आपल्या महाराष्ट्राकरता, या आपल्या देशाकरता. पण मी जेव्हा लहान होते तेव्हा तर मला माहिती नव्हतं महाराज कोण आहेत, हो की नाही. माझं ते कळायचं वयही नव्हतं. अगदी लहान होते तेव्हाची गोष्ट मी सांगते, एक 6-7 वर्षाची असेल तेव्हा. पण आमच्या पिढीला तुम्हाला जर आठवत असेल तर आमच्या पिढीमध्ये असे भरपूर खेळ होते की ज्याने आम्हाला माणूस म्हणून घडवलं. त्याच्यातलाच एक खेळ होता की शिवाजी म्हणाला. आम्ही तेव्हा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करायचो, कारण शिवाजी महाराज हे तेव्हा आमच्यासाठी महाराज नव्हते, ते आमचे सवंगडी होते, हो ना. तर कोणीतरी एक मुलगा असायचा, तो असं म्हणायचा की शिवाजी म्हणाला धावा, किंवा आम्ही सगळे धावत सुटायचो. मग तो मुलगा म्हणायचा शिवाजी, म्हणजे मला असं वाटतं की तो शिवाजी व्हायचा तेव्हा. आणि मग ते म्हणायचे की शिवाजी म्हणाला की त्या लांबच्या झाडाला हात लावून या. मग आम्ही सगळे धावायचो त्या लांबच्या झाडाला, मग ते किती लांब असू दे आम्ही हात लावून यायचो. तर ह्या मला वाटतं खेळाने आम्हाला घडवलं, ह्या मला खेळाने घडवलं की महाराज शिवाजी म्हणजे कोणीतरी आपले महाराज आहेत. आणि ते महाराज जसं म्हणतील, त्यांनी जो मार्ग आखून दिला आहे त्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे. ते जसं सांगतील तसं आपल्याला वागायचं आहे. त्या खेळाने आम्हाला मावळे म्हणून घडवलं असं मला वाटतं. अर्थात मी आता कुठे घोड्यावर बसून युद्ध करायला जात नाही आहे, तरी पण आपल्या आजूबाजूला जर काही चुकीचं घडत असेल तर त्याला विरोध करण्याइतपत तरी आपल्याकडे धैर्य आणि शौर्य असायला हवं. या अशा खेळांनी आम्हाला शिकवलं. शिवाजी महाराज आजही आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. पण तेव्हा तो छोटा सवंगडी जो शिवाजी झालेला असायचा आणि जो आम्हाला डायरेक्शन द्यायचा की शिवाजी म्हणाला धावा, शिवाजी म्हणाला त्या झाडाला हात लावून या, असे तो आम्हाला वेगवेगळे डिफिकल्ट टास्क द्यायचा. तर शिवाजी महाराज आत्ता जसे आम्हाला जवळ वाटतात आमच्या हृदयाच्या, तसा तो छोटा शिवाजी, तो छोटा सवंगडी सुद्धा आम्हाला तेवढ्याच जवळचा वाटतो आजही. तर अशा या माझ्या लाडक्या राजाला, जाणत्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.